राज्यात चिमुकल्यांवरील होणारे अत्याचार संपता संपेना। राज्यात प्रत्येक दिवसाला चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत। बदलापूर नंतर मुंबई, नाशिक, अहमदनगरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत। यानंतर आता कोल्हापुरातही 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून आमचे नोटिफिकेशन्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कोल्हापुरात 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अत्याचार पीडित मुलगी बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। आज गुरुवारी महायुतीचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरू होता। यावेळी हा प्रकार उघडकीस आला। ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला। 10 वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश करण्यास सुरुवात केली। या घटनेने गावात शोककळा पसरली आहे। मुंबईतील कांदिवलीत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली। मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते। याचाच गैरफायदा घेऊन शेजाऱ्यानं दिव्यांग मुलीवर अत्याचार केला। शेजाऱ्यानं घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले। या प्रकरणी कुरार पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाला अटक केलेली आहे। मात्र आज गुरुवारी देखील या घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरवून गेलेला आहे। ही घटना घडली आहे कोल्हापूरच्या शिये गावातील रामनगर परिसरात। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या 10 वर्षांची ही मुलगी बुधवार दुपारपासून बेपत्ता होती। तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण ती काही सापडली नाही। अखेर आज सकाळी घरापासून काही अंतरावरती असलेल्या शेतात तिचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ माजली आहे। हत्या करण्यापूर्वी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय। त्या अनुषंगानं पोलिसांकडून तपास करण्यात येतोय। मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय। त्यानंतर अधिक माहिती समोर येईल।